So let's start with the next point of thermodynamics, that is first law of thermodynamics. थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण आधी वर्क डनची दोन इक्वेशन्स बघितलेली आहेत. प्रेशर वर्क डन वेन प्रेशर इज कॉन्स्टंट, दिस इज फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन वर्क डन फॉर वेन प्रोसेस इज आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल, दॅट इज मॅक्सिमम वर्क डन. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये मी इथंपर्यंतचा पार्ट एक्सप्लेन केलेला आहे. आणि आता पुढचा पॉईंट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दीज आर द व्हेरियस स्टेटमेंट्स फॉर द फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. In that first statement is total energy of universe remains constant. युनिवर्स म्हणजे काय? युनिवर्स म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग, ह्या दोन्हीच्या एनर्जीची जर का सम केली आपण, सो दॅट एनर्जी विल बी कॉन्स्टंट. नाउ सेकंड स्टेटमेंट, इंटरनल एनर्जी of an isolated system is constant. Isolated system means what? System that does not exchange both energy and matter with the surrounding. This is called isolated system. मग त्याची इंटरनल एनर्जी पण काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्या इंटरनल एनर्जी मीन्स एनर्जी स्टोर्ड फॉर इन दॅट सबस्टन्स. मग तो सबस्टन्स कुठे आहे? आयसोलेटेड सिस्टीममध्ये आहे, म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी काय झाली आहे? कॉन्स्टंट झाली आहे. दिस इज द सेकंड स्टेटमेंट. अँड थर्ड स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट इज व्हेरी इझी. Energy can neither be created nor be destroyed. It can converted from one form to another. These are the three statements for the first law of thermodynamics. ठीक आहे. हा पॉईंट एक मार्काला विचारला जाऊ शकतो. कुठलेही दोन स्टेटमेंट ह्यावर लिहिले तरी चालतील. आता आपण बघूयात नेक्स्ट पॉईंट, दॅट इज इंटरनल एनर्जी. सी, इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय लेटर यू. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? प्रत्येक सबस्टन्सची किंवा प्रत्येक सिस्टीमची स्वतःची अशी एक एनर्जी असते. द एनर्जी असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इज कॉल्ड ॲज इंटरनल एनर्जी, और एनर्जी स्टोर्ड इन दॅट सिस्टीम is internal energy. Internal energy is also, we can say that it is a sum of kinetic energy and potential energy, right? So this internal energy is denoted by letter U. Now we can calculate change in internal energy by the formula delta U is equal to U2 minus U1. U2 internal energy of the system that is in final state, U1 internal energy of the system that is in initial state. So U2 minus U1 is equal to delta U. Delta U change in internal energy. ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला लिहिला आहे ह्याच्यामध्ये दोनच स्टेट मेन्शन केल्यात, एक फायनल स्टेट, एक इनिशियल स्टेट. म्हणजे इंटरनल एनर्जी हे काय आहे? स्टेट फंक्शन आहे. सी, दिस इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन बिकॉज इट डिपेंड्स ओनली ऑन initial and final state of the system. That means it does not depends on path of the system. Clear? So this is internal energy. आता ह्याच्या पुढचा पॉईंट येतो, मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हे काय बघितले आपण? हे स्टेटमेंट्स बघितले जे की थिअरॉटिकल आहेत. आता ह्याचंच इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मॅथमॅटिकल इक्वेशन. इंटरनल एनर्जीसाठी सिम्बॉल काय बघितलं आपण? इंटरनल एनर्जीसाठी सिम्बॉल आहे U, त्याच्यानंतर Q आणि W असे तीन बघायचे आहेत आपल्याला. U म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. W आपल्याला माहिती आहे वर्क डन. Q म्हणजे हीट, कॅपिटल Q. Q म्हणजे हीट. सिस्टीममध्ये गॅस घेतलेला आहे एका सिलेंडरमध्ये, आपली सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये गॅस आहे, आणि त्याला जर का आपण हीट सप्लाय केली तर हा गॅस काय होईल? हा गॅस एक्सपांड होईल. म्हणजेच त्याचं ओरिजिनल प्लेसपासून काय होतं? डिस्प्लेसमेंट होते. म्हणजेच हीट सप्लाय केल्यानंतर सिस्टीमकडनं वर्क डन होतं आहे, म्हणून तो गॅस काय होतो आहे? डिस्प्लेस होतो आहे, राईट. मग हे सगळं आपल्याला एका सेंटेन्समध्ये किंवा मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये जर का लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण? म्हणजे सिस्टीमची ओरिजिनल इंटरनल एनर्जी यू आहे, जी की काय होती? आता चेंज होती आहे, म्हणून आपण म्हणणार आहे डेल्टा यू. चेंज कधी होती आहे? व्हेन वी सप्लाय हीट टू द सिस्टीम, आणि तेव्हा काय होतं आहे? वर्क डन होते. सो दिस इज मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ, मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे इक्वेशन एक मार्काला विचारलं जाऊ शकतं. राईट मॅथमॅटिकल, फक्त राईट एवढंच, डिराईव्ह करायला नाही याच्यात काय. राईट मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. किंवा सेकंड पॉईंट किंवा सेकंड क्वेश्चन याच्यावरती कसा विचारला जाईल? राईट द स्टेटमेंट्स फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तेव्हा ही स्टेटमेंट लिहायची आहेत आपल्याला. आणि आता बघूयात आपण
first law of mathematical equation of first law of thermodynamics for various process. Mathematical equation of first law of thermodynamics. Thermodynamics mathematical equation काय बघितलं आपण, delta U is equal to Q plus W. Now we have to modify this equation for various process. आपण 4 प्रोसेस बघितल्या होत्या, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबॅरिक, आयसोकोरिक आणि ॲडियाबॅटिक, अशा 4 प्रोसेस बघितल्या होत्या बरोबर. त्याच्यातली फर्स्ट प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, राईट. आणि त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट तिथं कॉन्स्टंट असते, ती म्हणजे इंटरनल एनर्जी. मग हे जे इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, यापैकी काय कॉन्स्टंट राहील आयसोथर्मल प्रोसेस असेल तर डेल्टा यू विल बी कॉन्स्टंट. सो वी कॅन टेक 0 इन्स्टेड ऑफ डेल्टा यू. सो 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इक्वेशन जर मॉडिफाईड केलं, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू और मायनस क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. आयसोथर्मल प्रोसेससाठी फर्स्ट लॉचं हे इक्वेशन झालं. अशा प्रकारचे पॉईंट MCQमध्ये विचारले जातात. याचा अर्थ काय होतो, मायनस क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. डब्ल्यू काय झाले, पॉझिटिव्ह झाले. वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतं, वेन वर्क इज डन ऑन द सिस्टीम. वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग विथ रिलीज ऑफ हीट. रिलीज ऑफ हीट असं का म्हटलं आपण, कारण की क्यूला मायनस साईन आहे. रिलीज ऑफ हीट म्हणजेच प्रोसेस काय झाली, एक्झोथर्मिक. सो फॉर अन एक्झोथर्मिक प्रोसेस वर्क डन इज positive, we can say that, right. Now second process, this is isothermal process. Second, adiabatic process. Adiabatic heat constant, या इक्वेशन पैकी काय कॉन्स्टंट राहील, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो दिस क्यू विल बी 0, म्हणजे इक्वेशन काय राहील खाली, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू और मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. एक तर दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही पण निगेटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही पण निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्हचा अर्थ काय होतो, डब्ल्यू निगेटिव्ह म्हणजे काय, वर्क इज डन बाय द सिस्टीम. इंटरनल एनर्जीला मायनस साईन म्हणजे काय, इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. म्हणजे जेव्हा सिस्टीमकडनं वर्क डन होतं तेव्हा सिस्टीमची इंटरनल एनर्जी कमी होते. त्याच्यानंतर थर्ड फर्स्ट प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस, सेकंड प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस. नाउ आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मीन्स व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, चेंज इन व्हॉल्यूम इज 0. आता ह्या इक्वेशनमध्ये फर्स्ट इक्वेशनमध्ये डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, त्याच्यात व्ही आहे का, नाही आहे. पण डब्ल्यूचं एक इक्वेशन आपल्याला असं माहिती आहे जे आपण मागच्या लेक्चरला डिराईव्ह केलं होतं. वेन प्रेशर इज कॉन्स्टंट डब्ल्यू इज इक्वल टू मायनस PX इंटू डेल्टा व्ही. मग हे इक्वेशन आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. मग हे इक्वेशन काय येईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. मग त्यावेळेला ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट राहील, म्हणजे खाली काय राहील, फक्त डेल्टा यू इज इक्वल टू क्यू सफिक्स व्ही लिहिला आहे. व्ही बिकॉज प्रोसेस इज आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे इक्वेशन काय आलं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही. सेम तसंच प्रोसेस जर का आयसोबॅरिक असेल, आयसोबॅरिकमध्ये काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. आपलं जे इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, याच्यामध्ये पी आहे का, नाही आहे. पण डब्ल्यूचं एक इक्वेशन आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये पी आहे. सो वी कॅन सबस्टिट्यूट दिस डब्ल्यू इन दिस इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन काय येईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग या PEXच्या ऐवजी आपण पी म्हणू शकतो आणि या क्यूसाठी आपण QP म्हणू शकतो, कारण की हीट इव्हॉल्ड और हीट इन्व्हॉल्ड फॉर आयसोबॅरिक प्रोसेस आहे म्हणून QP म्हणूयात आपण. आणि PEXच्या जागी फक्त P असं लिहूयात. म्हणजे हे इक्वेशन येईल डेल्टा यू इज इक्वल टू QP मायनस P इंटू डेल्टा व्ही. प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर 0 नाही असू शकत. कधी कमीत कमी 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. म्हणजे हे इक्वेशन जर का मॉडिफाईड केलं आपण तर ते इक्वेशन काय येईल, QP जर का ह्या साईडला घेतला तर ते इक्वेशन होईल QP इज इक्वल टू डेल्टा यू प्लस P डेल्टा व्ही. चारही प्रोसेसचे इक्वेशन्स बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही,
मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू आणि मायनस क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. हे जे इक्वेशन अंडरलाईन केले आहेत ना 1, 2, 3 आणि 4 हे MCQमध्ये विचारले जातात किंवा आपल्याला एखादा न्यूमरिकल या पॉईंटवरती सॉल्व करावा लागतो जो की MCQमध्येच विचारला जातो. ठीक आहे. आता इथं एक टर्म आली, आपण ह्या लास्टच्या प्रोसेसकडे आलो जिथं प्रोसेस आहे आयसोबॅरिक. आयसोबॅरिक म्हणजे काय? प्रेशर कॉन्स्टंट. म्हणून आपण PXच्या जागी काय घेतलं आहे? P घेतलं आहे. मग आपण लॅबमध्ये ज्या रिॲक्शन्स कॅरीड आउट करतो त्या सगळ्या आयसोबॅरिक कंडिशन्सला कॅरीड आउट केले जातात म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असतं. राईट. मग अशा रिॲक्शन्स ज्या कॉन्स्टंट प्रेशरला कॅरीड आउट केल्या जातात सगळ्या, ह्या सगळ्यासाठी आपण एक कॉमन टर्म यूज करणार आहोत दॅट इज एन्थाल्पी. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येतो एन्थाल्पी. नाउ नेक्स्ट पॉईंट इज एन्थाल्पी. एन्थाल्पीचं मिनिंग काय होतं? वेन ऑल द रिॲक्शन्स कॅरीड आउट दॅट आर कॉन्स्टंट प्रेशर, त्याला आपण एक कॉमन टर्म वापरतो दॅट इज एन्थाल्पी. आता ह्या एन्थाल्पीची डेफिनेशन कशी लिहिणार आपण? सी H इज इक्वल टू U प्लस PV. मीन्स एन्थाल्पी मीन्स वॉट? हाव विल यू डिफाइंड इट? एन्थाल्पी इज सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. इथं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. हां, परत एकदा सांगते. हे इक्वेशन लक्षात आलं की डेफिनेशन बरोबर लिहिता येते. एन्थाल्पी इज सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. दिस इज कॉल्ड एन्थाल्पी. आता एन्थाल्पी आपण कॅल्क्युलेट करतो. कशी कॅल्क्युलेट करतो? डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1. H2 मायनस H1 फायनल स्टेट, इनिशियल स्टेट. म्हणजे एन्थाल्पी काय झाली? इट इज अ स्टेट फंक्शन दॅट डिपेंड्स ओनली ऑन state of the system. So enthalpy is state function. Now we have to prove it whether it is state function or path function. H is equal to U plus PV. That means H2 is equal to U2 plus P2 V2 and H1 is equal to U1 plus P1 V1. आता हे दोन्ही इक्वेशन आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. H2च्या जागेवरती हे इक्वेशन आणि H1च्या ऐवजी हे इक्वेशन. म्हणजे आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळेल? डेल्टा H इज इक्वल टू H2च्या ऐवजी U2 प्लस P2 V2 मायनस साईनमधलं जसं आहे तसं H1च्या जागी U1 प्लस P1 V1. क्लिअर इथपर्यंत? हे कसं लिहिलं? आता या दोन्हीमधून टर्म कॉमन काढूयात. एका साईडला घेऊयात टर्म आपण इंटरनल एनर्जी. हे V सारखं दिसतंय असं घेऊयात. हां, इंटरनल एनर्जी एका ब्रॅकेटमध्ये इनिशियल आणि फायनल आणि प्रेशर व्हॉल्यूम दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. म्हणजे हे इक्वेशन काय होईल? U2 मायनस U1 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये P2 V2 मायनस P1 V1. U2 मायनस U1 म्हणजेच डेल्टा U. म्हणजे हे इक्वेशन येईल डेल्टा U. राईट. प्लस P2 मायनस P1 म्हणजे डेल्टा P आणि V2 मायनस V1 म्हणजे डेल्टा V. म्हणजे ह्याच्यामधून आपण डेल्टा कॉमन जर काढला तर इक्वेशन असं येईल डेल्टा PV. राईट. पण आता बघा P2 आणि P1 असं काहीच नसतं कारण की टर्मच काय बघतोय आपण? एन्थाल्पी म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स P2 इज इक्वल टू P1 इज इक्वल टू P. मग डेल्टा Pच्या ऐवजी आपण P लिहू शकतो. म्हणजे हा P ब्रॅकेटच्या बाहेर येईल कारण की P2 आणि P1 असं काही नाहीच आहे. प्रेशर कॉन्स्टंटच आहे थ्रू आउट. म्हणजे हे इक्वेशन काय येईल? डेल्टा U प्लस P डेल्टा V. हे इक्वेशन कशाचं झालं? डेल्टा Hचं झालं. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. आपण आता ह्याच्या आधीचा एक पॉईंट बघितला ज्याच्यामध्ये आपण 4 प्रोसेससाठी मॅथमॅटिकल इक्वेशन बघितलं होतं. आयसोबॅरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल. त्याच्यात लास्टचं इक्वेशन जे बघितलं होतं जे मी इथं लिहिलं होतं आयसोबॅरिक प्रोसेस. राईट. आयसोबॅरिक प्रोसेसचं इक्वेशन आपल्याला असं मिळालं होतं. QPसाठी आपण ते रिअरेंज करून घेतलं होतं. P सफिक्स लिहिला आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून ना, बिकॉज प्रोसेस इज आयसोबॅरिक. हे इक्वेशन काय मिळालं होतं आपल्याला? QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. या दोन्ही इक्वेशनमध्ये काही रिलेशन दिसतंय? RHS इक्वल आहे म्हणजे आपण LHS इक्वल आहे असं म्हणू शकतो. सो दॅट मीन्स डेल्टा H इज इक्वल टू
Q when pressure is constant. That means for isobaric process. याच्यावरती 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. प्रूफ एन्थाल्पी और चेंज इन एन्थाल्पी इज हीट ट्रान्सफर्ड बाय द सिस्टीम और हीट ट्रान्सफर टू द सिस्टीम. म्हणजे याचं जर का स्टेटमेंट लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण? चेंज इन एन्थाल्पी ऑफ सिस्टीम इज नथिंग बट हीट ट्रान्सफर टू इट. एन्थाल्पी कधी ट्रान्सफर होते? और प्रूफ H इज इक्वल टू Q. सरळ सरळ 2 मार्काचा क्वेश्चन असा विचारला जातो. मग एन्थाल्पी जर का स्टेट फंक्शन आहे तर QP पण स्टेट फंक्शन झालं, राईट. म्हणजे इथं क्वेश्चन विचारला जाईल प्रूफ एन्थाल्पी इज स्टेट फंक्शन. तेव्हा आपल्याला हे सगळं तिथं डिराईव्ह करून दाखवावं लागेल. किंवा ह्याच्यावरती न्यूमरिकल नाही आहे, इथं 2च मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण वर्क डन रिलेशन बिटवीन डेल्टा एच डेल्टा यू हा एक पॉईंट बघूयात. अँड वर्क डन इन केमिकल इक्वेशन अँड न्यूमरिकल बेस्ड ऑन दॅट इक्वेशन्स एवढं बघूयात. ठीक आहे. आजचं लेक्चर सगळं कळालं आहे. जर काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. थँक्यू.